आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा होईल आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण सुरू झालं आहे, ज्या मागण्या ते करतायत अंमलबजावणीसाठी, त्याविषयी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। तर गुन्हेगारी संदर्भातही मंत्रिमंडळामध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मागील काही दिवसांमध्ये गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत, गुंडगिरीच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मंत्रिमंडळाची जी बैठक आज होणार आहे त्यामध्ये याविषयी चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते। याशिवाय मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक हे पुन्हा एकदा उपोषणावर बसलेले आहेत। तीव्र स्वरूपाचं उपोषण ते करतायत, पाणी सुद्धा पीत नाहीयेत, उपचारही घेण्यास नकार दिला आहे। त्यामुळे त्यांची जी मागणी आहे याविषयी सुद्धा बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय होणार त्याकडे लक्ष असेल। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरून चर्चा होऊ शकते, किती वाजता ही बैठक आहे आणि एकूणच या बैठकीविषयीचे काय अपडेट्स आहेत? फरक गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतात, ज्या गुंडगिरीच्या घटना घडतात, त्यावरती सुद्धा आज चर्चा होण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही दुपारी 12 वाजता आहे। या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तसेच सर्व मंत्री उपस्थित असतील। मात्र यामध्ये प्रमुख विषय आपण जर पाहिलं तर राज्यामधील जो कायदा सुव्यवस्था प्रश्न असेल या संदर्भात सुद्धा बैठकीमध्ये चर्चा होईल, कारण गेल्या काही दिवसांपासून घटनांमध्ये वाढ झालेली आहे। 2 माजी नगरसेवक सुद्धा गमावलेले आपण आणि यानंतर पुढची मागणी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाची मागणी असेल। मनोज जरांगे पाटील हे उपोषणात बसलेत, 5वा दिवस आहे खरं तर उपोषणाला। उपचार ते घेत नाहीत आणि अन्न पाणी सुद्धा त्यांनी सोडलेलं आहे, त्यामुळे त्यांची तब्येत सुद्धा खालावली आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये यावरती अधिक चर्चा सुद्धा होईल आणि उपोषण थांबवण्यासंदर्भात मंत्रिमंडळामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। तसंच राज्य सरकारमधील जी इतर खाती आहेत त्या विभागांमधील काही निर्णय असतील, शेतकऱ्यांचे निर्णय असेल, पणन असेल, कृषी विषयक असेल, अनेक उद्योगधंदे या संदर्भात असेल, या सुद्धा खात्यांमधील काही विषय आहेत, या विषयांवरती चर्चा होणार आहे। या संदर्भात काही प्रमुख महत्त्वाचे निर्णय ते आज समजतील। मात्र एकूणच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा समोर येते। या अधिवेशनादरम्यान कशा प्रकारे तयारी ही राज्य सरकारद्वारे असेल या संदर्भात सुद्धा आज एकंदरीत आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येईल आणि तशा प्रकारची तयारी मंत्रिमंडळातील जे मंत्रीगण आहेत यांना सुद्धा आदेश असतील, सूचना असतील ते देण्यात येतील। त्याचप्रमाणे एकूणच जे मनोज जरांगे पाटील यांची जी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आहे या संदर्भात सुद्धा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। फरा निश्चितच स्वप्नील, या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आज बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणते निर्णय घेतले जातात याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।